बेळगावमध्ये सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी उत्तर कर्नाटकवर चर्चा होत असताना अथणी इथल्या काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे। मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची अथणीच्या काँग्रेस आमदारांनी मागणी केली आहे। कर्नाटकातल्या समस्या आणि विकासावर चर्चा सुरू असताना ही मागणी करण्यात आली आहे। कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि काँग्रेस आमदाराचा हा उद्दामपणा समोर आलाय। मुंबईला केंद्रशासित करण्याची अथणीच्या काँग्रेस आमदारानं मागणी केलेलं कळतंय। कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, सीमा भागात तर कर्नाटक सरकारकडून गळचेपी सुरूच होती, पण आता नजर थेट मुंबईवर असल्याचं दिसतंय। अगदी बरोबर आहे। हे जे विधान केलेलं आहे ते कर्नाटक सरकारचं जे हिवाळी अधिवेशन आहे बेळगावमध्ये सुरू या दरम्यान केलेलं आहे। जे अथणीचे आमदार आहेत त्यांनी केलेले आहेत हे पहिल्यांदाच त्यांनी केले असे नाही। याच्या आधी देखील 5 ते 6 महिन्यापूर्वी त्यांनी अशा पद्धतीचं जे विधान आहे ते केलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटकचे जे कारनामा आहे तो या ठिकाणी समोर आलेला आहे। मुंबईवरती त्यांनी पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्यांनी आपला हा दावा आहे तो केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी कर्नाटक सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचण्याचा प्रयत्न करते। आता या ठिकाणी जर लक्ष्मण सवदी जे आमदार आहेत अथणीचे त्यांनी जर अशा पद्धतीचं विधान केलं असेल तर मग महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने त्यांना उत्तर देतं हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण कर्नाटक वेळोवेळी तिथल्या सीमा भागातील मराठी बांधवांना असेल किंवा महाराष्ट्राला डिवचण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतं। आता महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने उत्तर देतं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। या सगळ्यामध्ये मुंबईला केंद्रशासित करण्याची त्यांची मागणी नेमकी काय? कारण ज्या पद्धतीनं याआधी त्यांनी सीमा भागावरती दावा केलेला आहे तशाच पद्धतीनं कर्नाटकातील जे लोक मुंबईला जात आहेत ते त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि जर तुम्हाला सीमा भाग जर तुम्हाला जर हवा असेल तर आम्हाला मुंबई द्या अशा पद्धतीचं वक्तव्य आहे ते त्यांनी केलेलं आहे। म्हणजे एका बाजूला एक प्रकारे महाराष्ट्राला डिवचण्याचा मुंबई जी आपली आर्थिक राजधानी आहे ती राजधानी आपल्या ताब्यात घेण्याचा हा त्यांचा जो दावा आहे किंवा ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे ते आता समोर आलेलं आहे। आणि जे सौदी आहेत त्यांनी हे याच्या आधी देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य आहे ते केलं होतं। मुंबईच्या संदर्भातच वक्तव्य केलं होतं। त्यावेळी मात्र महाराष्ट्र सरकारनं कुठलीही कारवाई किंवा कुठलंही धोरण घेतलं नाही आणि पुन्हा अशाच पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते सौदी यांनी केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राला आता या संदर्भात एक ठोस भूमिका घेणं खूप गरजेचं आहे। निश्चित हिवाळी अधिवेशन कर्नाटकात सुरू आहे तसं महाराष्ट्रातही सुरू आहे। तसे काही पडसाद उमटू शकतात हिवाळी अधिवेशनात या मुद्द्याचे? अगदी बरोबर आहे। आपले जे अधिवेशन सुरू आहे विशेष अधिवेशन यामध्ये देखील हा मुद्दा आहे तो उचलून धरला जाऊ शकतो। अशा पद्धतीने जे सीमा भागातील किंवा जे बाँड्रीवरच्या महाराष्ट्रातील आमदार आहेत ते या संदर्भात कसा आवाज उठवतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते वारंवार मराठी भाषिकांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी सीमा भागामध्ये जात असतात। त्यावेळी त्यांची अडवणूक आहे ते कर्नाटक सरकार करत असतं आणि आता या संदर्भात आपल्या अधिवेशनामध्ये या संदर्भात काय भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। निश्चित मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे याच्यासाठी 100हून अधिक जणांनी हौतात्म्य पत्करलंय आणि त्या मुंबईवरती कर्नाटकमधल्या काँग्रेस आमदारांनी वक्तव्य केलेलं आहे। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या संदर्भात प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूया। हा मुंबई ही सोम्या गोमेची नाही आहे, ही मुंबई मराठी माणसांनी आहे बसवलेली आहे आणि ही मुंबई मराठी माणसांची आहे। आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह जो परिसर आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला द्यावा किंवा किंबहुना महाराष्ट्रामध्येचा त्याचा अधिकार आहे ही भूमिका शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्याही वेळेस घेतली होती आणि आजपर्यंत ती भूमिका कायम आहे। आमच्या अनेक शिवसैनिकांनी त्यासाठी तुरुंगवास भोगला आहे। प्रामुख्यानं आमच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळी 2 महिने तुरुंगवास या बेळगाव महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी आंदोलन केलं होतं आणि तुरुंगवास भोगला होता। त्यामुळे असल्या नवख्या आमदाराला ज्याला मुंबईची माहिती माहीत नाही ह्या मुंबईच्या संरक्षणासाठी आणि प्रामुख्यानं ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 हुतात्म्याने प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, त्या बलिदानामुळे मुंबई आम्हाला मिळालेली हे विसरून त्याला चालणार नाही। आणि याच संदर्भात आदित्य ठाकरेंची देखील प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूया। जे काही दोन्ही सरकार मग वारंवार भाजपचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल
तिकडचं कर्नाटकाचं बेळगावमध्ये मराठी माणसावर जो अन्याय करत आहे त्याच्या विरोधात आम्ही बोलत राहणार आणि आमची ही मागणी ठामपणे आहे की बेळगावला केंद्रशासित करणं गरजेचं आहेच. मुळात हे जे आमदार बोललेले आहेत, ठीक आहे, ते बोलत असतील काँग्रेसमध्ये असून, पण ही भाजपची पण भूमिका राहिलेली आहे आधी पण की मुंबईला केंद्रशासित करा. मुंबई ही मराठी माणसाला मिळवायला लागली, लढून मिळवायला लागलेली आहे. अशीच काही आनंद दिलेली नाही आहे, जिंकायला लागलेली आहे आणि त्या मुंबईसाठी आम्ही लढत राहू, जिद्दीने लढत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.